कोल्हापुरातील मोरे मानेनगर इथल्या एका बिल्डरला ठार मारण्याची धमकी देऊन त्याच्याकडे 1 कोटी रुपयांची खंडणी मागणाऱ्या चौघांना जुना राजवाडा पोलिसांनी आज अटक केली। यात अजित तिवडे, फैयाज नगारजी, लखन माने आणि संजय किरणगे उर्फ मायाभाई या चौघांचा समावेश आहे। त्यांचा लाला शेठ हा साथीदार फरारी झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत। कोल्हापुरातील कळंबा रिंग रोड जवळील मोरे मानेनगर इथल्या अवधूत रेसिडेन्सीमध्ये निलेश सुरेश जाधव राहतात। ते बिल्डर व्यावसायिक असून त्यांची याच परिसरात सोनी हाइट्स या नावाची बांधकाम साइट सुरू आहे। हा बिल्डर व्यवसाय करण्यासाठी कोल्हापुरातील रुईकर कॉलनीतील राहणारा कुख्यात गुन्हेगार अजित भगवान तिवडे, साळुके नगर इथला चव्हाण कॉलनीत राहणारा फैयाज इसाक नगारजी, उजगाव इथला लखन बाळासाहेब माने, उजगाव इथल्या मणेरमारमधील संजय महावीर किरणगे आणि लाला शेठ या 5 जणांनी बिल्डर निलेश जाधव यांना ठार मारण्याची धमकी देऊन त्यांच्याकडे 1 कोटी रुपयांची खंडणी मागितली होती। त्यांनी बिल्डर निलेश जाधव यांचं जबरदस्तीने अपहरण करून त्यांना अजित तिवडे याच्या रुईकर कॉलनीतील अजित ट्रेडर्स नावाच्या ऑफिसमध्ये नेऊन डांबून ठेवलं होतं। त्यानंतर या 5 जणांनी बिल्डर निलेश जाधव यांना 1 कोटीच्या खंडणीच्या मागणीसाठी वारंवार धमकावणं सुरूच ठेवलं होतं। त्यांच्या त्रासाला कंटाळून अखेर बिल्डर निलेश जाधव यांनी या प्रकरणी जुना राजवाडा पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली। त्यानुसार पोलीस निरीक्षक किरण लोंढे यांच्यासह पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी या प्रकरणी आज खंडणी बहादर, अजित तिवडे, फैयाज नगारजी, लखन माने आणि संजय किरणगे उर्फ मायाभाई या चौघांना अटक केली आहे। त्यांचा साथीदार लाला शेठ हा फरारी झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत।